लोकतंत्र न्यूजमध्ये सर्वांचे स्वागत. वैराग्य मूर्ती दत्ताबापू शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था हातगाव येथे राष्ट्रसंत सद्गुरू साईनाथ महाराज वसमतकर मठाधिपती आनंद दत्ताधाम आश्रम श्री क्षेत्र माहूरगड यांनी आज हातगाव येथे भेट दिली व त्यांनी त्यांच्या वाणीतून परिसर कसा स्वच्छ ठेवायचा, प्रदूषण मुक्त परिसर कशा पद्धतीने तयार करायचा याबाबत मार्गदर्शन केले. तसेच झाडे लावा झाडे जगवा याविषयी मार्गदर्शन करून त्यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी त्यांना राज्याचे पर्यावरण व स्वच्छता ब्रँड अँबॅसिडर म्हणून जबाबदारी दिली आहे. यासाठी ते हातगाव येथे आले होते. याचकरिता याप्रसंगी माजी सभापती शामराव चव्हाण मामा, शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष बालाजी पाटील बाभळीकर हे उपस्थित होते. तसेच प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकतंत्र न्यूज हातगाव. बघूयात महाराज आपल्याशी बोलताना काय म्हणाले. न्यूजमध्ये सर्वांचे स्वागत. तर आज आपण आलेलो आहोत हातगाव येथे ITI कॉलेज हातगाव इथे. तर या ITI कॉलेजमध्ये एक परमपूज्य आमचे गुरुवारी आलेले आहेत. तर त्यांनी विद्यार्थ्यांना अशा पद्धतीचं मार्गदर्शन केलं आहे की उद्योजक बना आणि उद्योजक बनून जे आपले सामान्य लोक आहेत, सामान्यांना तुम्ही रोजगार द्या. नोकरीच्या मागे लागला तर तुमच्या स्वतःपुरतंच होईल, परंतु उद्योजक जर झालात तर खरोखर त्या देशाचं, राष्ट्राचं कल्याण होईल. अशा पद्धतीने त्यांनी मार्गदर्शन केलं आहे. तर आपण त्यांच्याशी बोलू सविस्तर. गुरुवारी सांगा आपला परिचय आणि आपण केलेलं मार्गदर्शन. हे साईनाथ महाराज वसमतकर आनंद दत्तधाम आश्रम श्री क्षेत्र माहूरगड, महाराष्ट्र राज्याचा मी ब्रँड अँबॅसिडर आहे स्वच्छतेचा. आणि ही निवड झाल्यानंतर एक 5-6 महिन्यामध्ये मला मंगल प्रभाजी लोढा साहेब यांनी एक महाराष्ट्राची औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची ITIचा मुख्य मार्गदर्शकपदी माझी नेमणूक करून मला परत एक महाराष्ट्राचा पुन्हा एक जबाबदारी माझ्यावर सोपवलेली आहे. म्हणून मी या सरकारचं अभिनंदन, कौतुक करतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, एकनाथजी शिंदे साहेब आणि मंगल प्रभाजी लोढा साहेब यांनी सर्वसामान्य बहुल भागात राहणाऱ्या महाराजावर महाराष्ट्र राज्याच्या ब्रँड अँबॅसिडरपदी माझी नेमणूक करणं हे फार मोठी जिम्मेदारी माझ्यावर दिली आणि दशसूत्री कार्यक्रमाच्या माध्यमातून मी हे काम करत असतो. आणि आज जे आपण मार्गदर्शन केले आहे, विद्यार्थ्यांना केलं आहे, सर्वांनाच केलेलं आहे की जे प्रदूषण आहे, आपणाला झाडे लावा झाडे जगवा हा आपल्या याच्यामधील आपण जे मार्गदर्शन केलं याच्यामधला एक मुख्य मुद्दा दिसला. तर याच्याबद्दल थोडं सांगा. झाडे लावा झाडे जगवा आणि पर्यावरण वाचवा. हां, आता परिस्थिती जर बघितली, ही कोरोनासारखी महामारी जी निर्माण झाली, ही महामारी ही घाणीपासून आली. हे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे याच्यासाठीच हे महामारी हे आता एक छोटीशी आपली सुरुवात आहे. याच्यापुढे अशा अनेक मोठ्या महामाऱ्या निर्माण होतील. ही परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून वृक्षारोपणाची नितांत गरज आहे. आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कार्यक्रमाच्या निमित्तानं अभिषेकचिंतन सोहळे असो किंवा लग्न समारंभ असो किंवा साखरपुडा असो किंवा एखाद्याची तेरवी असेल किंवा एखादीची दशकिरी असेल आणि कोणताही कार्यक्रम असू द्या, कार्यक्रम हा मोठा करण्यापेक्षा कार्यक्रमामध्ये मोठं काम कसं करता येईल, राष्ट्रीय काम, याच्याकडे प्रत्येकानं लक्ष वेधलं पाहिजे आणि लक्ष केंद्रित केलं पाहिजे. बरोबर आहे. आणि जर झाडे जगली, झाडे वाचली तर आपल्याला भविष्यामध्ये खरोखरच तुम्ही सांगितलं की अशी वेळ येणार आहे की पाठीवर ऑक्सिजन घ्यावा लागेल तरच आपलं जीवन जगणार आहे. आणि झाडे लावल्यामुळे याच्यामध्ये ह्या संकटापासून आपण दूर होणार आहोत. काय म्हणता? तर महामारीमध्येच मला एक अनुभव आला. माहूरच्या आश्रमाचा एक झाडीमध्ये असल्यामुळं तर आतापर्यंत माहूरचे लोक आश्रमात येतच नव्हते. मात्र महामारीमध्ये त्यांना डॉक्टरनं सांगितलं की बाबा तुम्ही थोडं जिथं जास्त झाडी आहे तिथं तुम्ही जात राहा. तर माहूरच्या आश्रमात न येणारा माणूस आल्यानंतर मी त्यांना भेटलो. कसं काय हो साहेब म्हणलो, तुम्ही यालात? नाही महाराज, तुमचा आश्रमच अशा एका वृक्षारोपणामध्ये आहे, एका झाडाझुडपामध्ये आहे, त्याच्यामुळे आम्हाला इथं ऑक्सिजन जास्त मिळते, म्हणून आयुष्यामध्ये वाढ होते. अनेक लोकांचे टॅबलेटसुद्धा 4-5 महिने जे चातुर्मास करतात त्यांच्या गोळ्यासुद्धा बंद व्हालेत आपल्या आश्रमामध्ये. हे केवळ पर्यावरणामुळे आहे, वृक्षारोपणामुळे आहे. आपण आज जे हातामध्ये झाडू घेऊन आहात, हे माता भगिनी आहेत आपल्यासोबत झाडू घेऊन, तर नेमका उद्देश काय? मी हातामध्ये झाडू एक 15 वर्षापासून मी झाडू घेतलेला आहे. आणि हा झाडू घेतला, मात्र हा झाडू
केवळ याच्या पाठीमागे कुठलाही स्वार्थ नसून गाव आपल्याला कसं स्वच्छ करता येईल, स्वच्छतेचा संदेश आपल्याला घराघरामध्ये कसं नेता येईल. माझ्या शिष्याला सगळं माहीत असल्यामुळे ते मी आले म्हणल्यानंतर ते झाडू घेऊन सज्जच राहणार. आणि या राष्ट्रामध्ये अनेक राज्यामध्ये 7, 8, 10 राज्यामध्ये मी स्वच्छता अभियान केलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी 7-7 दिवसाचा मोठा कार्यक्रम केलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये तर दररोजच करत असतो. आणि खरोखरच आपलं जे मार्गदर्शन होतं विद्यार्थ्यांसाठी, सर्वांसाठी, नागरिकांसाठी अतिशय मोलाचं होतं. आणि पर्यावरणाला आपण कसं वाचवायचं आणि भविष्यातल्या येणाऱ्या पिढ्या कशा या झाडे लावून आपणाला वाचवता येतील त्याबद्दल मार्गदर्शन केलं. तर लोकतंत्र न्यूजशी बोललात आपण. आपले धन्यवाद आणि आपल्या कार्यास आणखी पुढील शुभेच्छा. धन्यवाद. ठिकाणी झाडं आणि हे सर्व काही सुंदर अशा प्रकारचा परिसर की आपण केलेलं काम एकदा फक्त माझ्या समोर बसलेल्या सर्व विद्यार्थी मित्रांना, विद्यार्थिनींना मला सांगायचं आहे की आज तुम्ही केलेलं या ठिकाणचं जे काम आहे सुंदर अशा प्रकारचं, एकदा तुम्हाला फक्त जोड लावायचं. एकदा असा जोड लावला की दरवर्षी येणारे विद्यार्थी थोडंसं अर्धा तास आपल्याला वेळ द्यायचा आहे, जास्त वेळ द्यायचा नाही, अर्धा तासच आपला परिसर. फक्त मात्र तुमच्या मनात काय येते, अरे आपल्याला 2च वर्ष शिकायचं, काय गरज आहे देण्याची गरज. आपला संबंध पुस्तकाशी. मात्र ज्या शाळेमध्ये आपण शिकतो हे आपलं मंदिर समजू. ज्या शाळेमध्ये शिकतो आपण हे मंदिर आहे आपलं. या मंदिरामधूनच आपल्याला आशीर्वाद मिळणार आहे. याच्यातला देव म्हणजे तुमचा ट्रेड होईल. या मंदिरातला देव म्हणजे तुमचा ट्रेड होईल. कोणाचा इलेक्ट्रॉनिक आहे, कोणाचा इलेक्ट्रिशियन आहे, कोणाचा वायरमॅन आहे, कोणाचा मोटर मेकॅनिकल आहे, कोणाचा डिझेल आणि कोणाचा वेल्डर, कोणाचा कोपा असे बरेच हातात नावं. हा सर्व या अशा अनेक जे हात हे सुद्धा देव होय. मात्र या देवाच्या मंदिरात प्रवेश करत असताना या सगळ्या गोष्टीचा आनंदही आपल्याला अंतःकरणामध्ये वाटला पाहिजे. यासाठी थोडासा येड्या वाटत करू. आज तुमच्या अंतःकरणामध्ये वाटले पाहिजे. आमच्या या वयाची माणसं ज्यावेळेस हातात झाडू घेऊन सण दत्त म्हणत आले, तुम्ही बघितलं ना, त्यांचं वय आहे का बेटा? नाही. तरी ते गुरु आज्ञा म्हणल्यानंतर त्यांनी मी त्यांचा गुरु आणि तुमचे गुरु हे, या गुरुचं आज्ञेचं पालन तुम्हाला करावे लागेल.